तू बाळू शिंदे. साहेब काय झालं? तुम्ही गेलेलं परत का आला? अरे सातारा ऑफिसमधून फोन आला होता. 2016ची केस आहे, तिचे डिटेल्स पाहिजेत. काय? कशाला? काय माहिती, तेच पाहिलंय. एवढी झाली की देऊ नये सातारा ऑफिसला. हां देतो साहेब, पण नेमका मॅटर काय? भाऊकीच्या वादातून मर्डर झालाय, केस चालली अजून. ते सुरुवात झाली आजगावपासून. सगळीकडे हीच बॉम्ब बॉम्ब आहे का? अहो लोकांना कधी अकला येणार आहेत कुणास ठाऊक. काय रे, एवढं काय झालं? अहो आमच्याकडे पण हीच चालू आहे. आता माझी ही आत्याचीच मुलगी नवं, अहो तिचा चुलता लय डेंजर निघालाय. काय त्रास नाही ना चिंचुके? अरे तिथल्या चौकीला फोन करून भेटून टाकू. अहो त्रास म्हणजे तो चुलता फक्त पैशाचाच विचार करतो, त्यात तो घरातला आहे थोरला. अहो आत्ता कळलं, मागं आत्या आजारी होती की नाही, तर पैसे वाचवण्यासाठी त्याने आत्यावर नीट उपचारच केले नाहीत. शेअर केलं नाही म्हणजे? अहो म्हणजे आत्याच्या पोटात झाली होती गाठ. डॉक्टर म्हणले पुणे मुंबईला जाऊन ऑपरेशन करा, पण ह्यांनी पैसे वाचवण्यासाठी कोणाला काही सांगितलंच नाही. अहो आता गाठ झाली मोठी, फार पोटात पाणी झाले. आता रे? अहो आता होईल ती ठीक, पण अगोदर सांगितलं असतं तरी एवढं झालं असतं का? आणि आता बघा की तो म्हणतोय ऑपरेशन करून देतो, पण अगोदर जमिनीचं मिटवा म्हणतो. अरे काय माणूस आहे का काय जनावर आहे? बघा की साहेब. तू एक काम कर चिंचुके, त्या आत्याला तिकडून बाहेर काढ पहिले, तुझ्याकडे ठेव. मी मज बाहेर काढायला तयार आहे, पण तिला घर सुटतंय वे. आणि आमच्या मामाचा थोरल्या भावावर लय विश्वास आहे. तो म्हणाल ती पूर्व दिशा. आमच्याकडे तरी काय वेगळं होतं? कदमांनी आयुष्यभर सरकार सरकार सरकारच केले. आमचं नशीब आता नीट वागायला लागले. अहो साहेब, पण उपचार न करणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे बघा बरं. खरंच की मी तर विचार बी नाही करू शकत. माझ्या आईच्या उपचाराच्या वेळी असं काय झालं असतं ना तर. काय झालं साहेब? अरे आई पण अशीच गेली ना आजारपणात. त्यामुळे डोक्यात विचार आला की आईच्या उपचाराच्या वेळी सरकारने पण अशीच हायगे नसेल ना केली. अहो नाही साहेब, सरकार ह्या तराला जाणार माणूसच नाही. तो घराला आणि घरातल्या लोकांना पुढे घेऊन जाणार माणूस. ते आत्ता चिंचुके सुजनी कोंडून ठेवलं होतं ना, त्यानंतर अक्कल आली सरकारांना. आधी माज बघायला पाहिजे होता. अमरीश पुरी होता चुलता आमचा. नाही नाही, ते नाही असं करणार, सरकार नाही असं करणार. कारण यांना माझ्या आधी कदम भडकले असते म्हणजे आयुष्यभराचं नातं तोडलं असतं. ते जाऊ दे, तू एक काम कर, आत्याला पहिली बाहेर काढ तिकडून. साहेब दीपक, तुम्ही 2 दिवस सुट्टी मिळाली की नाही, तिकडे जाऊन येतो. बरं फाईल कोणती द्यायची होती ती सातारला? ही फाईल दे सातारा ऑफिसला. जाताना वडूच्या ग्रामपंचायतीत जाऊन ये. काल राऊंड मारायचं राहून गेलाय. होय साहेब, येतो मी. खरंच सरकारने आईच्या उपचारात काय कमी जास्त नसेल ना केलं? नाही, सरकार असं नाही करणार. त्यांना माहिती होतं की कदमांचा आईवर किती जीव येते. रुपाली अगं बस, किती चक्रा मारशील, येईल की अमोल? अहो सरकार, आपण येते ना आतापर्यंत. आलो घे. आलो आम्ही. आलेच. रडला का ग तू? रडतोय कुठला वहिनी तू? आणि येताना त्याला सगळं दाखवत आलोय. काय दाखवत आला? हेच रस्त्यावरची झाडं, घर, नुसता टुकुर मुकुर बघत होता सगळीकडे. आपण ना ते माझ्याकडे त्याचे कपडे बदलते, छान आवडते त्याचं. हा चला चला चला, छान छान कपडे घालू आपण. आवरू हा माझ्या बाळाचं आता. रुपाली काय दिवसभर आपण अर्जुन कामावरनं कधी येते ह्याचीच वाट बघत असते का? हो विना काका, तिला आता अमोल शिवाय काही सुचतच नाही बघ. आणि आता बघ, ती अमोलला घेऊन गेली ना, त्याच्याबरोबर मनसोक्त खेळल्याशिवाय तिला चैनच नाही पडणार. तिचा जीव गुंतलाय त्याच्यात. चांगलंय. ही गेल्यावर ना वहिनी एकट्या सगळ्या लहान मुलांना सांभाळायच्या. आता तर काय अमोलला 2-2 आई आहेत. याहून चांगलं काय असू शकतं, है की नाही वहिनी? होय ते आहेच, पण आज अर्जुनची आई असायला पाहिजे होती. त्या असत्या तर. आता नियतीच्या पुढे कुणाचं काय चालतंय का तेव्हा?
ते झालंच हो, पण सगळंच नियतीवर सोडायला नाही पाहिजे ना. सुजय कुठे आहे? हां, ज्यांचे पैसे घेतलेत ना त्यांना भेटायला गेलाय. मी बोललोय त्यांच्याशी, ते काय आता त्रास देणार नाहीत. बरं झालं, मला माहित होतं फक्त याच गोष्टी आधी बी करायला पाहिजे होत्या. अगं रुक्मिणी, दादा तुमचं अजून मिटलं नाही का काय? हा, अरे नाही तसं काय नाही. आई सरकार अहो काय हे तुमच्यात भांडण झालं हे बघून मला हसावं की रडावं हेच कळेना. अरे एवढं काही नाहीये त्यात. सरकार पिऊ वहिनी काहीतरी म्हणत होत्या. वहिनी काय हो? हा, काही नाही, सरकारांनी मदत केली ना त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. पण कुणाला काय फरक पडतो इथे? पिऊ आता तुला काय झालं एकदम? काही नाही आई, आधी मी आणि सुजय काही बोलायला लागलो ना तुम्ही निदान लक्ष तरी द्यायचं, पण आता तसं होत नाही. मग आता काय बोलायचं, मुळात इथं थांबायचंच कशाला? अगं पिऊताई असं काय बोलतेस, असं काही नाहीये. आता मला काय वाटतं हे पण तूच ठरवणार आहेस का? नाही नाही तसं नाहीये पिऊताई. अगं पिऊताई, पिऊताई हे काय झालं एकदम? यांच्या डोक्यात आता एक नवीनच चालू झाले की आपल्याला यांच्याबद्दल काही पडलेलं नाही म्हणून. आता रे, तसं असतं तर तू त्या माणसांशी जाऊन बोलला असता का? अरे हो, पण हे त्यांना कळलं पाहिजे ना. जाऊ दे, बोलतो त्यांच्याशी मी. चला स्वयंपाकाचं बघा, भुका लागल्यात. हो मी आवरते आणि बघते. आलो मी पण. हा हळू 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 दुखतोय का? हळू खा हळू खा. आकर आकर. हा असू दे, जर हळू हळू. ते बघ ते येडे. अरे ते येडे नाही, त्यांना गावाने शिक्षा दिली. ते नाही ते येडे हसायचं कसं र? ए पोरांनो, अरे तुम्ही जावा ना तुमच्या घरला. आमचं गाव, आम्ही काय बी करू. बंट्या तू नको लक्ष देऊ, ते ना मुद्दाम करतात. धर तू खाऊन घे बाळा, घे. अरे जावा ना तुम्ही तुमच्या घरी. आम्ही नाही जाणार कुठं, तुम्हीच जावा. जाऊन जाणार कुठं, तुरुंगात. बंट्या अरे तू नको लक्ष देऊ त्याला. इकडे बंट्या, इकडे ये बरं. ये इकडे, इकडे बस. जाऊ दे जाऊ दे, हसू दे. बस बस बस. हे बघ बंट्या, आपण लक्ष दिलं ना की ते जास्त करतील. तू नको लक्ष देऊ, धर खाऊन घे. अरे बंट्या खाण्याला काय ना करतो तू? हा असं काय करतो येड्यागत? काय 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 म्हणतो तू? काय बंट्या अरे काय करणार आहेस तू? अरे नको त्यांच्या नादाला लागायला, नाही तर उलट तेच आपल्याला काय तर करत्याल. इकडे नको नको नको, इकडे ये. अरे नको त्या पोरांच्या नादी लागू. इथं बस, इकडे इकडे नको. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अरे का असं येड्यासारखं करतो बाळा तू? हा बंट्या अरे तुला काय झालं तर मी काय करू सांग बरं? डोकं शांत ठेव, डोक्याला लय ताण नको देऊ बाळा. हा शहाणा माझा बंट्या. काय रे सुजय, काय केलंय तुम्ही आज? काय झालं? काय केलं?
त्या इन्व्हेस्टरला काय बोललाय तुम्ही? हा ते होय. आता बघ, तो पैशाबाबत तुझ्या पाठीमागे अजिबात तगादा लावणार नाही. तुला जसे जमतील तसे त्याला पैसे तू हळूहळू देऊन टाक. वा सरकार वा, तुम्ही तर उपकारच केले हो माझ्यावर. पाय कुठे तुमचे? द्या पाय धुवून पाणी पितो. ए सुजा, नीट बोल. काय झालंय आता? तुम्हाला काय सांगितलं होतं मी? माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुम्ही तर वेळ मागून आलाय. म्हणजे मी त्याला पैसे द्यायला पाहिजे होतं असं म्हणायचंय का तुला? मग काय तर, बोलणी कशाला करून आला तुम्ही? अरे जरा लाज वाटू दे की सुजा तुला. हा, आता तुझं तू काम कर, भर की त्याचे पैसे. काम कर? आता काय मजुरीला जाऊ काय मी? का? शेत दिली की तुला तुझ्या नावावर करून. राब की शेतात, कष्ट कर आणि फेड पैसे. वर्षभरात फेडशील. काय बोलताय तुम्ही? कष्ट कर? तुम्ही कधी दिसला ना शेतात राबताना? मला सांगताय होय? अरे शेतात राबलो नसतो ना, नसते कष्ट केले तर सगळ्या अन्नाला मवतात झाला असता. मदत करणार आहे म्हणून सांगा क्लिअर. माझं मी बघून घेतलं असतं. अरे केली की मदत. हा, अजून किती दिवस तुझं बोट धरून सांभाळायचा तुला? आता तुझं तू यातनं बाहेर पड, मग तुला अक्कल येईल की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. हा, प्रत्येक वेळी तू आपल्या पैशाची डबरी पाडणार आणि मी मुजवत बसायचं का? कधी मुजवलीत तुम्ही हो? काय बोलताय तुम्ही? का तुझ्या आमदारकीसाठी पैसा वाचला विसरला का काय? काय झालं त्याचं? आलेला सगळा पैसा त्या संकल्पना आणला तरी मी त्यावेळी तुला सांगत होतो, पण नाही, तुला अक्कल नव्हती ना. बर, असं आहे का? ठीक आहे, मी पण आता तुमची मदत करणार नाही. तुमचं सिक्रेट सांगून टाकतो आरजाला, मग बघू तुम्ही कसा बाहेर येता इथे. ए सुजा, बापाला धमकवतोयस वे रे? स्वतःहून एक काम करायची धमक नाही तुझ्या? हो, काम करायची धमक नाही म्हणू नका बरं का सरकार. तुमची सगळी कामं मीच केली होती आणि तुम्हालाच लय हौस होती मला आमदार करायची. होय, मलाच हौस होती, पण माती केलीस तू. माझ्या शब्दावर तुला वेळ मिळवून दिलाय. आता तुझं तू बघ काय करायचं. सरकार, मला ते पैशांचं ओझं कायमचं उतरवून द्या, नाहीतर ह्या घराचे सरकार म्हणतो ना स्वतःला, त्यात सरकारची ह्या घरात काय परिस्थिती होईल बघा. मनी आणि बंट्याची काय अवस्था केली आरजाने माहिती ना? लक्षात ठेवा. माझ्याच पोटी जन्माला का आलं हे कोणास ठाऊक. अरे अर्जुन, तू कधीपासून एवढा विचार करायला लागलास? तसं नाही दादा. मग? अरे पण तिला काय वाटतंय ते माहित नाही ना. ती म्हणाल काय येडाबिडायचं काय, कुठे चाललंयस फिरायला? मग तेच ना, ते विचारल्याशिवाय कसं कळणार आहे? भाऊजी, तुम्ही कधीपासून घाबरायला लागला हो? तुमच्याच बायकोला विचारायचे का दुसऱ्याच्या? हा, आव तसं नाही वहिनी, पण आत्ताच आप्पीने ऑफिस जॉईन केले ना, आणि त्यात आधीच एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलोय, तर मग मन जरा कचरते ना विचारायला. त्यासाठीच विचारायचं अर्जुन. हा, अहो डोकं मोकळं होईल, जरा बरं वाटेल तुम्हाला, तेवढंच काय तो बदल. आणि तू काय तिला युद्धाला चल म्हणतोस का? फिरायला जायचंय ना तुला आणि तिला. विचार डायरेक्ट. विचारायचं काय नाही दादा, पण हे अपर्णा सुरेश मानेले अवघड गणित आहे माहितीये का? म्हणजे तिला फक्त फिरण्याचा विषय जरी काढला ना तर पुढे 10 प्रश्न विचारेल ती. त्याचं उत्तर कोण द्यायचं? मला तर टेन्शन आलं हे तिच्यावर जाऊ नये. त्या दोघांच्या मध्ये आहे ना माझा बुकनाच व्हायचा. अर्जुन, तुझं हे रूप मी पहिल्यांदाच बघतोय बरं का. नाही पण मला वाटतंय आपण खुश होईल. अहो भाऊजी, तुमचा शहनशाह की परत का आपणाला प्रेमात पाडण्यासाठी होता फक्त? एकदम करेक्ट पकडलंस बघ. असं नाही दादा, तेवढीची गोष्ट वेगळी होती, आता वेगळी आहे, जरा समजून घ्या. आत्ता माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचे ते. तुम्हाला अमोलची काळजी वाटते ना? हे बघा भाऊजी, तुम्ही अमोलची अजिबात काळजी करू नका. अहो आम्ही दोघं आहे की तसं. रुपाली ऐक, त्याला बाळाला घेऊन जायचंय. अपर्णा, अर्जुन आणि बाळ. आता हो, आता ह्याला घेऊन गेल्यानंतर त्यांना फिरता येणार आहे का? ना धर अमोलकडे लक्ष देता येणार आहे?
आप्पी हेच म्हणेल ह्याची गॅरंटी आहे मला, मग तिला काय बोलू? भाऊजी आपणाला असं वाटणं बरोबर आहे. आता तुम्ही ह्याला घेऊन गेला तर कसलं फिरताय? तुम्हाला सगळं लक्ष फक्त आणि फक्त अमोलकडेच द्यावं लागेल. काय उपयोग? पण वहिनी आम्हाला जायचंय ना बाळाला घेऊन. रुपाली अगं त्यांना फॅमिली पिकनिक करायची. अर्जुन नाही तू असं कर ना, तू फॅमिली डेटवर जा ना, हॉटेल मूनवाला. दिप्या छकुली भाऊजी हे एकदम भारी आहे. म्हणजे कसं माहितीये का, गावातल्या गावात पण होईल, तुम्हाला बाहेर गेल्यासारखं पण वाटेल आणि आरामात जेवण करता येईल. हायला ही दादा ही आहे ना लय भारी आयडिया आहे बरं का, हॉटेल मूनवाला. तुझी टीम आता कामाला लाव आणि मग तयारी झाली हे सांगून टाका पाटा. मी उद्याच तयारीला लागतो, मग सांगतो तिला. लाग तयारीला, आणि काय मदत लागली ना तर मी आहे. सांगतो मी, तो तयारीला लागतो. बाळाला घेऊन जा ना. आणि आता त्याला जागवत बसू नको. नाही, अमोल सगळ्यात पहिल्यांदा हॉटेल मूनवाला मध्ये जाणार आहे. हॉटेल मूनवाला कसं सुचलं मला. छान. आई 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 अहो काय कुठे हरवलाय तुम्ही? अर्जुनच्या आईचं कळल्यापासून हल्ल्यागत झालंय बघ. माझी पण अशीच अवस्था झाली. पण तू का गप्प बसलीस इतके दिवस? आई अहो मी कसं सांगायला पाहिजे होतं सांगा बरं तुम्ही. हे सगळं घडलं तेव्हा माझी डिलिव्हरी जवळ आली होती आणि माझ्या डिलिव्हरी नंतर काय झालंय तुम्हालाही चांगलंच माहिती आहे ना. मी सगळेच धक्क्यात होतो. पण आपण किती दिवस हे लपवून ठेवायचं? सुजा कसं आहे माहितीये ना, तुला फटकळ आहे तो. मला जसं येऊन बोलला तसं अर्जुनला बोलला तर. नाही नाही मी बोलते ना भाऊजींशी. आप्पे, गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच गुन्हा लपवणारा पण दोषी असतो, माहितीये ना तुला. आई सॉरी, मी दोषी आहे. कसं सांगायचं हो सगळ्यांना आता, तुम्हीच सांगा. तुला एक सांगू का आप्पे, मला ह्यांची काळजी नाहीये बघ. अगं ह्यांचं आता आयुष्य झालंय, पण तुमच्या दोघांचं बाळ आहे ग, तुमचं अख्खं आयुष्य पडलंय. आणि आप्पे आता हीच ती वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही बघ. अर्जुनला तू त्याच्या आईची गोष्ट लपवून ठेवलीस हे कळलं ना तर त्याचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. आई मी काय करू? मी सांगू का? हा, एक काम कर, तू वेळ बघून सांग. आणि हे कळल्यावर अर्जुन चिडेल, वाईट वाटेल ग त्याला. हे असं सगळं होईल बघ. आई मला जरा वेळ द्या, मी वेळ घेऊन बोलते त्याच्याशी. हे बघा, ही गोष्ट मी अर्जुन आणि बाबांपासून लपून ठेवली, चुकलंच आहे माझं, खरंच चुकलंय. आता फक्त मला एवढं कळतंय की जे काही घडलंय ना ते त्या दोघांना समजलं पाहिजे आणि त्यांना सांगावं बस. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. काय लपून ठेवताय तुम्ही? नाही काय म्हणजे काय काय लपून काय ठेवताय तुम्ही? अहो बाबा काय नाही. काय नाही कसं? मी माझ्या कानाने ऐकलं ना. काय ग अप्पे? नाही बाबा, एवढं खरंच काय नाही. अप्पे काय झाले? अर्जुनला बोलू का मी? नाही बाबा, अर्जुनला कशाला बोलवताय? काही नाही एवढं काही नाही भाऊजी, काळजी करू नका तुम्ही. काही नाही म्हणजे? काही नाही तर सांगा ना मग. तुम्ही दोघी काहीतरी लपवताय हे नक्की. अहो बाबा, हे आईंना मी हे सांगत होते की या आधी पण मी अमोलला एक दोनदा घेऊन बसलेले. म्हणजे घेऊन बसली होतीस म्हणजे? म्हणजे जवळ घेऊन बसलेले, आजूबाजूला कोणी नसताना. आणि तेव्हा जर कळलं असतं सगळ्यांना तर केवढा दंग झाला असता. एवढंच ना. आणि मला असं वाटलं की तुम्हाला जर तेव्हा कळलं असतं तर. काहीतरी असते अप्पे तुझं. अगं तुझ्या पोटचं पोर आहे ते. हा, तू त्याला कावटाळलंस तर आम्ही कशाला रागू? होय ते आहेच की. बाबा आत्ता कुठे जीव भांड्यात पडलाय माझा. काहीतरी असते अप्पे तुझं.
आप्पे तिकडे स्वयंपाक अर्धा सोडून तू इकडे येऊन बसलीस वय? अहो नाही, हे भाजी आईंकडनं भाजी घ्यायला आले होते, पण त्यांच्याशीच गप्पा मारत बसले मी. बर जाते. बर 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 चालू दे तुमचं. मी आपलं तू कुठेसे बघायला आलो होतो. हा येतो मी. बघितलं साप्पे, अगं भाऊजींचा केवढा विश्वास आहे तुझ्यावर. अगं तू जे बोललीस त्यावर विश्वास ठेवला त्यांनी, एका शब्दाने विचारलं नाही परत. अर्जुनवर नाही ना तेवढा तुझ्यावर विश्वास आहे त्यांचा, आणि तू त्यांच्या प्रेमाचा विश्वासाचा घात करतेस पोरी. आई अहो असं नका ना बोलू. हे बघ आपे, मला जे वाटलं ते मी बोलले. मी करते काहीतरी, मी बोलते. अर्जुनला आणि बाबांना मी ही गोष्ट सांगू तरी कशी हो आई?